Please subscribe Vishwas Easy Learning channel and press bell icon to never miss the latest video of this channel. Thank you. Welcome friends once again in Vishwas Easy Learning with Kasam and Sakama. So we are learning the change the voice in very simple and easy technique with the help of Kasam and Sakama. Now in this session we are going to see how past continuous tense and its sentence change from active voice to passive voice. Let us see. First of all, see the structure of past continuous tense. So whenever you see tense, there are the structure of that tenses, and because of that tenses we can understand the sequence. So what is the structure of past continuous tense? Yes means subject, then helping verb was or were, then continuous means ing form means V4 and then O and then C means complements. तर पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळातील वाक्याचं जे सूत्र आहे ते म्हणजे स्ट्रक्चर कसे, रचना कशी असते. यस म्हणजे सब्जेक्ट, वॉज किंवा वेअर एकेरी असेल म्हणजे सिंग्युलर असेल तर वॉज घेतो आपण, अनेक वचने असेल तर वेअर. देन V4 म्हणजे कंटिन्युअस असल्यामुळे क्रियापदाचं आयएनजी फॉर्म रूप पाहिजे आपल्याला. नंतर O म्हणजे ऑब्जेक्ट आणि C म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे कॉम्प्लिमेंट्स असतं. तर या पद्धतीच्या रचनेचं जेव्हा आपल्याला पास्ट कंटिन्यू म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं किंवा चेंज द व्हॉइस करायचं असतं तेव्हा आपण कशा पद्धतीनं करायचं ते आपल्याला चांगल्या रीतीने माहीत आहे. ते म्हणजे आपलं दुसरं कुठलं सूत्र नसून ते सूत्र असतं फक्त कसम बाय प्लस सब्जेक्ट, कसम बाय प्लस सब्जेक्ट, आणि आपण कॉम्प्लिमेंट्स देखील घेऊ शकतो प्लस सी. ओके, तर बघूया एक एक वाक्य घेऊन की कशा पद्धतीनं आपलं चेंज होतं. तर ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण वाक्य घेतो होकारार्थी प्रकाराचं, ते म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्समधील वाक्याचं ॲक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं ते बघूया. देर इज वन एक्झाम्पल, शी वॉज एंटरटेनिंग गेस्ट ॲट फंक्शन विथ अदर फ्रेंड्स. वाक्य थोडं दीर्घ स्वरूपाचं आहे, लांब स्वरूपाचं आहे, पण आपलं सूत्र जर आपण कन्फर्म ठेवलं तर आपल्याला कुठलीच अडचण जाणार नाही. ते म्हणजे कसम बाय प्लस सब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट्स. मग आता याला आपण सूत्रानुसार चेंज करूया. शी वॉज एंटरटेनिंग गेस्ट ॲट फंक्शन्स विथ अदर फ्रेंड्स. सो to whom she was entertaining, if you ask such type of questions so you will get answer guest. कोणाला ती कोणाचं मनोरंजन करून राहिली होती तर पाहुण्यांचं, म्हणून गेस्ट हिअर सब्जेक्ट गेस्ट आहे म्हणजे पाहुणे अनेक वचन. सो वी विल टेक विच क घेतला आपण, क झालं. सहाय्यकारी क्रियापद कोणतं घेऊ आता, एकतर वॉज किंवा वेअर. सो गेस्ट is plural, so we will take where, guest where. स घेतलं. आता आपल्याला माहित आहे की कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे आपल्याला एक जोड शब्द घ्यावा लागतो, तो म्हणजे बीइंग. बीइंग हा जोड शब्द असणं आवश्यक आहे. गेट्स वेअर बीइंग घेतलं. नंतर म म्हणजे मुख्य क्रियापद, आणि मुख्य क्रियापद नेहमी आपल्या कोणत्या रूपात पाहिजे, तिसऱ्या रूपात, आणि ते म्हणजे entertaining is given in fourth form and we have to take it third form. So entertained, entertained, entertained. Now guests were being entertained. नंतर उरलेलं वाक्य पूर्ण लिहून घ्यायचं. मग उरलेलं वाक्य कोणतं आहे, ॲट फंक्शन विथ अदर फ्रेंड्स. राईट डाऊन, ॲट फंक्शन विथ अदर फ्रेंड्स लिहिलं. आणि शेवटचं काय, बाय प्लस सब्जेक्ट. बाय प्लस सब्जेक्ट म्हणजे बाय इथे दिलेला सब्जेक्ट शी अँड वी वॉन्ट इन ऑब्जेक्टिव्ह केस बाय हर. डिड यू अंडरस्टँड. अशा पद्धतीने हे वाक्य निसंशय अचूकपणे आपण सोडवलं. आता बघा की क स म घेतल्यानंतर उरलेलं वाक्य तुम्ही बाय सब्जेक्ट नंतर देखील घेतलं तरी चालतं, किंवा
बाय प्लस सब्जेक्टच्या आधी जे घेतलं तरी चालतं. म्हणजे हे वाक्य असं झालं असतं, गेस्ट वेअर बीइंग एंटरटेन्ड बाय हर ॲट फंक्शन विथ अदर फ्रेंड. कुठलंही चूक नसती यामध्ये जर आपण अशा पद्धतीने घेतलं असतं तरी. आणि हे जे घेतलं गेस्ट वेअर बीइंग एंटरटेन्ड ॲट फंक्शन विथ अदर फ्रेंड्स बाय हर असं घेतलं तरी देखील यात कुठलीही चूक नाही. आता हे झालं होकारार्थी वाक्याचं आपण ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइसमध्ये रूपांतर केलं. आता बघूया या निगेटिव्ह वाक्याचं, म्हणजे जेव्हा वाक्यामध्ये नॉट असतं आणि त्या वाक्याचं ॲक्टिव्ह वॉइसमधून पॅसिव्ह वॉइसमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं एका एक्झाम्पलने. ओके, सो आय हॅव रिटन वन एक्झाम्पल हिअर. द गार्डनर वॉज नॉट वॉटरिंग द प्लांट्स. द गार्डनर वॉज नॉट वॉटरिंग द प्लांट्स म्हणजे गार्डनर म्हणजे माळी त्या झाडांना पाणी देत नव्हता. सो इट इज नॉट हिअर, सो इट इज निगेटिव्ह सेंटेन्स. सो हाऊ वी चेंज फ्रॉम ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस, लेट अस सी. सो आवर सेम फॉर्म्युला कसम बाय प्लस subject. So what is k here? So the plants means an object, the plants we have written down. Okay, plants given in plural form अनेक वचनांमध्ये दिलेला आहे म्हणून आपल्याला स घ्यायचा आहे. स म्हणजे सहाय्यकार क्रियापद आणि तो पण कोणता राहील मग अनेक वचन असल्यामुळे वेअर. देन आणि केव्हा पण लक्षात घ्या की सहाय्यकारी क्रियापदाला नॉट लागून येतो. नॉट द प्लांट्स वेअर नॉट, नंतर स झाला, नंतर घ्यायचा आहे आपल्याला जोड शब्द घेणं आवश्यक आहे कंटिन्युअस असल्यामुळे. द प्लांट्स वेअर नॉट बीइंग, बीईआयएनजी बीइंग झालं, स झालं, नंतर म्हणजे मुख्य क्रियापद. वॉटरिंग इट इज गिवन इन फोर्थ फॉर्म अँड वी वॉन्ट थर्ड फॉर्म ऑफ दॅट वॉटरिंग. सो व्हॉट इज वॉटर? ed, watered. Plants were not being watered by. आता ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये काय होणार, गार्डनर हा गार्डनरच असल्यामुळे त्याचं नाव दिलेलं असल्यामुळे काय होईल, तोच राहणार, बाय दी गार्डनर. ओके, डू यू हॅव एनी डाऊट? नो डाऊट, बिकॉज इफ यू complete this sentence with the help of kasam sutra, so there is no doubt and every word is correct, arranged in form and it is correct sentence. The answer is ready. What is answer? First of all, question, the gardener was not watering the plants, and answer is the plants were not being watered by the gardener. Did you understand? So these are the affirmative sentence and negative sentence. Now next we are going to see interrogative type of sentence and from active voice to passive voice. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण वाक्याचा पुढील प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचे ॲक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर कसे करायचे आणि ते पण आपल्या पास्ट कंटिन्युअस या काळातील वाक्याचे. तर बघूया, आपलं सूत्र नेहमीप्रमाणेच राहील प्रश्नार्थी वाक्याचं, ते म्हणजे स क म बाय प्लस सब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. सो डोंट फॉरगेट इट. नाउ सी वन एक्झाम्पल. वेअर द स्टुडंट्स मेकिंग नॉईज. विद्यार्थी गोंधळ करत होते का? ओके, नाउ in this sentence it is given in interrogative type and verbal question is there. Verbal question is here, and so what is our formula to change from active voice to passive voice? Sa ka ma. So what is sa here? Where. And if you take object in singular form, so we change it as was. Noise म्हणजे आवाज. Was noise. Was is sa. Then ka means noise. Was noise. Now next we don't forget, so being. Was noise being. Then ma means मुख्य क्रियापद in which form? थर्ड फॉर्म. इट इज गिवन इन फोर्थ फॉर्म. मेकिंग दिलेलं आहे. आता मेकचं थर्ड फॉर्म कोणतं होईल? मेड. वॉज नॉईज बिंग मेड अँड बाय प्लस सब्जेक्ट बाय दी स्टुडंट्स अँड क्वेश्चन मार्क. म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचं ॲक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करताना प्रश्नच कायम राहायला पाहिजे, स्टेटमेंट झालं नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. आता बघा, आपला प्रश्न होता वेअर द स्टुडंट्स मेकिंग नॉईज.
and answer is was noise being made by the student and question mark. मग मुलांकडून आवाज केला गेला म्हणजे केला गेला नव्हता का? सो इट इज द आन्सर. नाउ याच प्रश्नार्थी वाक्यामध्ये जर नकारार्थी प्रकार दिलेला असेल तर तो कशा पद्धतीने पूर्ण करायचा ते आपण बघूया. अँड निगेटिव्ह टाइप ऑफ वन एक्झाम्पल गिवन हिअर. अँड व्हॉट इज क्वेश्चन? Was he collecting marbles? What is question? Was he collecting marbles? So question is was he collecting marbles? So what is our formula? सकम. आपलं सूत्र नेहमीचं स म्हणजे सहाय्यक राहील. मार्बल्स इज गिवन इन प्लुरल फॉर्म. सो विच हेल्पिंग वर्ब वी विल टेक? Was he not collecting marbles? It is negative type of sentence and we are going to change it. Where marbles? Where marbles means so we have taken, marbles we have taken, then ka means karma we have taken. Where marbles, then not, then supporting word म्हणजे पूरक शब्द तो म्हणजे being, then म means मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद it is given in collecting. Collecting means fourth form, we have to write down in third form, collected. Where marbles not being collected by, he is given and we are to give by him, question mark. बघा आपला प्रश्न होता was he not collecting marbles and our answer is where marbles not being collected by him. our answer is ready. तर अशा पद्धतीने प्रश्नार्थी निगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी नकारार्थी वाक्याचं रूपांतर करताना देखील आपल्याला तेच सूत्र लक्षात ठेवायचं सकम. पण नॉट हे केव्हा पण लक्षात ठेवायचं, क नंतर ठेवायचं, नंतर पूरक शब्द घ्यायचा, नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आणि बाय प्लस सब्जेक्ट घ्यायचं. सब्जेक्ट दिलेला आहे तर ही आणि ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये काय होतं तो हिम. डू यू अंडरस्टँड? प्रश्नार्थक चिन्हाचा प्रश्नार्थक वाक्याचा दुसरा प्रकार म्हणजे डब्ल्यूएच टाईप. म्हणजे ज्या प्रश्नामध्ये डब्ल्यूच्या शब्दाने प्रश्न विचारला जातो त्या प्रकारचे ॲक्टिव्हमधून पॅसेजमध्ये रूपांतर करताना कोणत्या काळजी घ्यायची, कोणत्या पद्धतीने त्याचा वापर करायचा ते बघूया. आपलं सूत्र तेच आहे, फक्त त्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, सकमच्या आधी आपला तो डब्ल्यूएच वर्ड जो आहे तो ॲज इट इज कायम ठेवायचा आणि ते कशा पद्धतीने सोडवायचं ते देखील अगदी सोप्या पद्धतीने आहे आपलं. ते म्हणजे डब्ल्यूएच प्लस सकम आणि बाय प्लस सब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क. सो लेट अस स्टार्ट टू सॉल्व वन एक्झाम्पल. सो एक्झाम्पल इज वेअर वेअर यू प्लेइंग क्रिकेट. Where were you playing cricket? So our answer and formula is WH word. WH word keep as it is. Some is सहाय्यक क्रियापद. So there are two helping verbs, was and where. So if it is singular then you take was and if there are plural you take where. एकवचनी असेल तर was घ्यायचं आणि अनेकवचनी असेल तर where घ्यायचं. मग आता क्रिकेट आहे, where was स घेतलं. आता क्रिकेट एकवचनी असल्यामुळे was घेतलं. देन क्रिकेट CRICKET क्रिकेट. व्हेअर वॉज क्रिकेट. नाऊ आपल्याला माहिती आहे की जोड शब्द न चुकता न विसरता घेणे आवश्यक आहे. व्हेअर वॉज क्रिकेट बीइंग कंटिन्युअस असल्यामुळे बीइंग. देन म म्हणजे मुख्य क्रियापद, ते पण कुठल्या रूपात पाहिजे आपल्याला, ते म्हणजे थर्ड फॉर्म. प्लेइंग दिलेला आहे फोर्थ फॉर्म मध्ये तर प्लेड. Where was cricket being played by you and question mark. Did you understand? तर अशा पद्धतीने आपलं प्रश्नार्थक वाक्याचं WH प्रश्नार्थक वाक्याचं देखील पॅसेजमध्ये रूपांतर झालं. ते कशा पद्धतीने झालं बघूया, पुन्हा एकदा तपासून घ्या. क्वेश्चन इज वेअर वेअर यू प्लेइंग क्रिकेट. तू कुठे क्रिकेट खेळत होता आणि आपला आन्सर आहे वेअर आन्सर वेअर वॉज स क means object cricket, being supporting word, then ma means main verb in third form and by plus subject and question mark. Where was cricket being played by you. तुझ्याकडून क्रिकेट कुठे खेळला जात होते. Did you understand? Now WH type of affirmative sentence.
अँड नाऊ WH टाईप ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे WH शब्द असणारं प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी आणि WH शब्द असणाराच निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्याचं कसं रूपांतर करायचं ते आपण या वाक्याचं बघूया. आपलं सूत्र सेम, सूत्र तेच कायम ठेवायचं, WH प्लस सकम बाय प्लस सब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क. नाऊ चेक दिस सेंटेन्स. व्हाय वेअर यू नॉट लिसनिंग द म्युझिक, तू का बरं म्युझिक ऐकत नाही आहे. ओके, नाऊ WH वर्ड कीप एज इट इज WH वर्ड अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. सो WH वर्ड स मीन्स सहाय्यकर क्रियापद वेअर और वॉज. सो द म्युझिक इज इन सिंगुलर फॉर्म, सो यू टेक वॉज. देन आता इथे नॉट डायरेक्ट नाही घ्यायचं, व्हाय वॉज, देन क मीन्स कर्म मीन्स ऑब्जेक्ट, द म्युझिक, व्हाय वॉज द म्युझिक, देन टेक नॉट why was the music not, then supporting word being, why was the music not being taken. Then we want means main verb in third form, and third form काय राहील listening चा listen, ed regular verb. Why was the music not being listened, and by plus subject by you, and you also keep as it is you in objective form also, म्हणजे you या सब्जेक्टचा ऑब्जेक्टिव्ह फॉर्म देखील यूज होतो. तर आन्सर इज रेडी. नाउ चेक इट आन्सर. व्हाय वेअर यू नॉट लिसनिंग द म्युझिक, आन्सर इज व्हाय, WH वर्ड एज इट इज. स मीन्स सहाय्यकार क्रियापद, म्युझिक इज सिंगुलर, सो वी टुक वॉज. Why was the music then not, because of negative sentence, not being means supporting word, then listen means main verb in third form by you. अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्नार्थी नकारार्थी वाक्याचं देखील ॲक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतर करता येतं, आणि ते देखील अगदी सोप्यात सोप्या फॉर्म्युल्याने, ते म्हणजे WH प्लस सकम आणि क्वेश्चन मार्क. तर हे या सूत्रानुसार जर तुम्ही कुठलंही वाक्य करत गेले, जे आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे या अशा पद्धतीच्या एक्झाम्पलची, तर ते देखील तुम्ही सोडून पहा. आणि ते सोडवताना मात्र सूत्र विसरू नका, ते म्हणजे कसम आणि सकम. ओके, तर पुढल्या सेशनमध्ये, पुढल्या तासिकेमध्ये आपण पास्ट परफेक्ट टेन्सचं कशा पद्धतीनं ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रूपांतर करावं ते शिकणार आहोत. तर केव्हाही पण लक्षात ठेवा की कुठलाही जो आपला व्हिडिओ आहे अभ्यासाचा ग्रामरचा, तो पूर्ण वेळ बघण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.